छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरातील ही दृश्य आहेत। अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधतात। खरं तर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर आता संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यांच्या वतीनं आनंद उत्सव साजरा केला जातोय आणि या आनंदात या जल्लोषात आता स्वतः मनसे युवा अध्यक्ष अमित ठाकरे देखील या जल्लोषात स्वागत झालेले आहेत। खरं तर अमित ठाकरे यांनी विद्यार्थ्यांसोबत या आंदोलनात सहभाग देखील नोंदवला होता आणि या आंदोलनानंतर आता धर्मेंद्र प्रधान यांना आपला राजीनामा द्यावा लागलेला आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर आता सीजेपीनं देखील आपलं आंदोलन मागे घेतलेलं आहे। सीजेपीच्या ज्या 3 प्रमुख मागण्या होत्या त्या मागण्या मान्य झाल्यानंतर आता सीजेपीच्या वतीनं देखील आंदोलन मागे घेण्याची खरं तर घोषणा करण्यात आलेली आहे आणि आता त्यानंतर मुंबईत दादर छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी तरुणांशी संवाद साधतात। अमित ठाकरे आता छत्रपती शिवाजी महाराज पार्क परिसरात दाखल झालेले आहेत। जे विद्यार्थी जे तरुण आनंदोत्सव साजरा करतायत, जल्लोष करतायत धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर त्या विद्यार्थ्यांशी त्या तरुणांशी अमित ठाकरे हे संवाद साधतात। गेल्या 36 दिवसांपासून दिल्लीत जंतर मंतरवर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आंदोलन करणाऱ्या कॉकरोच जनता पार्टीच्या मागणीला यश आलं असून धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्री पदावरून पायउतार झालेत। धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंनी देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे। त्यानंतर आता अमित ठाकरे देखील या विद्यार्थ्यांच्या जल्लोषात सहभागी झालेत। खरं तर दिल्लीतील या आंदोलनाचे लोड मुंबई, राजस्थान, बिहार, गुवाहाटी अशा सर्वच राज्यांमध्ये पसरलं होतं। त्यामुळे आंदोलनाची व्याप्ती आणखी वाढून केंद्र सरकार विरोधात असंतोष वाढत चालला होता आणि त्यामुळे आता केंद्र सरकारला अखेर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घ्यावाच लागलाय। दरम्यान खरं तर धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पोस्टमध्ये आपली प्रतिक्रिया दिली होती। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी चेतन ननावरे आपल्यासोबत जोडले जात आहेत। चेतन, थेट दृश्य आपण पाहतोय, अमित ठाकरे विद्यार्थ्यांशी संवाद साधतायत। निश्चित देखना आपण पाहत आहोत की सर्व जे विद्यार्थी आणि आंदोलक जमलेले होते त्यांच्याशी आता अमित ठाकरे यांनी संवाद साधलेला आहे। इतकंच नाही तर आता थोड्याच वेळामध्ये ते माध्यमांशी देखील संवाद साधत आहेत। आताच करूया का? ठीक आहे ना? केव्हा समोर आम्ही खऱ्या अर्थानं तुम्ही आज एक्सपोज पण केली, तुम्ही बोललात देखील की हा विजय विद्यार्थ्यांचा आहे, हा विजय त्या सगळ्या लोकांचा आहे, हा विजय तुमचा कोणाचा मात्र फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा। काय सांगायलाबद्दल? नाही, जेव्हापासून हे चालू झालं तेव्हापासून आम्ही बोलतोय की कुठचाही राजकीय पक्षाचा हे आंदोलन नव्हतं, तर फक्त त्या विद्यार्थ्यांचं होतं ज्यांनी अख्खा देश पेटून उठवलाय। आणि मला वाटतं आज ह्या तरुणींसमोर मला वाटतं आज सरकार झुकलं, ह्या देशासमोर आज सरकार झुकलं। त्याच्यामुळे अतिशय उत्तम 3ही मागण्या मान्य झाल्या आहेत। मुलांच्या केसेस परत घेतले जाणार आहेत, ते ज्यांच्या घरी सुसाईड ज्यांच्या घरी मुलं मुली गेली आहेत त्यांच्या घरी कॉम्पन्सेशन जाणार आहे, पण त्याच्यानी शेवटी पैसे तुमच्या गेलेल्या मुलाला काही परत नाही आणू शकत, पण तेवढा तो आधार मिळेल। आणि प्रधानचा राजीनामा हा जो पहिल्या दिवसापासून जी मागणी होती ती आता झाली आहे। उशिरा आल्यानंतर पाहिजे तर सगळ्यात महत्वाची गोष्ट या सगळ्यांमध्ये राजीनामा झालाच पाहिजे मागणी होती। सोनू वांगचुक यांनी राजीनामा संपवला देखील होता, माझा राजीनामा झालेला आहे। कसं काय गोष्टीकडे बघता राजीनामा होत असताना? नाही, मला वाटतं खूप मोठं यश आहे या तरुणींचं, म्हणून मी बोलतो की हे त्यांचं आंदोलन होतं, लोकांचं आंदोलन होतं आणि तरुणींबरोबर त्यांचे जे पालक आले, ज्या प्रकारे सगळे डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, ज्या प्रकारे लोक उतरली ग्राउंडला, त्याच्याने आम्ही पण प्रेरित झालो। मला वाटतं आम्ही त्यांच्या त्या दिवशी मी बोललो तसं फॉलोअर्स झालोय की हे जे राजकीय पक्षांना जमलं नाही ते तरुणांनी करून दाखवलं। तो मोर्चा नाहीये, तो उत्साहात लोक येणार आहेत जल्लोषात साजरा करायला की आपण जिंकलोय कुठेतरी। त्याच्यामुळे दिस इज जस्ट द स्टार्ट आपण बोलू शकतो।
या राजीनामा ही फक्त सुरुवात आहे. आपण अकाउंटेबिलिटी आन्सरेबल तुम्ही राहायलाच पाहिजे. सरकार म्हणून ज्या लोकांनी तुम्हाला तिकडे बसवलंय त्यांना तुम्ही आन्सरेबल राहायलाच पाहिजे आणि ही फक्त त्याची सुरुवात आहे. दिपकेन तिकडे सगळीकडे जॅमर्स लावलेत. उद्धव साहेब पण बोलले, मला वाटतं ते पण पोहोचण्याचा प्रयत्न करतात, पण तिकडे जॅमर्स लावल्यामुळे पोहोचू नाही शकत आहे. पण खूप खूप अभिनंदन अभिजित दिपकेंचं आणि अख्ख्या काँग्रेस नाही कॉक्रोच जनता पार्टीचं. माझं अजून एक फक्त एक विनंती आहे की जी आता मला वाटतं अभिजित दिपकेंनी पण तिकडे केली आहे, की जोपर्यंत दिल्लीमध्ये मारलेल्या त्या विद्यार्थ्यांनी जे पोलिसांनी त्यांना मारलं त्यांच्यावर कारवाई होत नाही तोपर्यंत मला वाटतं तिकडे पण आंदोलन जारी तिकडे चालू ठेवणार आहेत आणि त्याला आमचा पाठिंबा असणार आहे. देश की जनता ज्यादा चाहते हिंदी में क्या कहेंगे? थँक्यू. थँक्यू सर. थँक्यू. हा विजय राजकीय पक्षाचा नाहीये अशी प्रतिक्रिया यावेळेस अमित ठाकरे यांनी दिली आहे. हा विजय फक्त आणि फक्त विद्यार्थ्यांचा आहे, तरुणांचा आहे असं देखील ठाकरे म्हणाले. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.